नमस्कार माझा सर्व स्वामी समर्थ भक्तांना. सतत परिश्रम हाच धर्म आहे. स्वामी उपदेश. आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा असे. धर्मसंबंधाच्या विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नसत. जप, पूजन, भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नसे. उगीच बैराग्याचा वेश करून भांग गांजात धुंद राहणारे पोठार्थी साधूंचा महाराज मनापासून तिटकारा करीत. श्रम करून पोट भरावे असाच त्यांचा उपदेश असे. सेवेकरिता पुष्कळ लोक महाराजांकडे येत. त्यातून जो उद्योगी व भक्तिमान असा असेल त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवून घेत असत. आळशी व दीर्घसूत्री माणसास प्रसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत. जो भक्त महाराजांना आवडे त्याला ते लवकर प्रसाद देत नसत. महाराजांचा भक्तांना सतत श्रम करावे असाच उपदेश असे. वास्तविक या जगात उद्योगी मनुष्यच सुखी होतो. आळशी माणसांचे हालच होतात. जगदीशाची इच्छा श्रम करून या जगाची रहाटे कायम ठेवावी अशीच आहे. म्हणूनच गीतेसारख्या आपल्या महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला आहे. हे तत्त्व मनात बाळगून जो वागतो त्याचा नेहमी विजयच होतो असे महाराज म्हणत असत. श्री स्वामी महाराजांचा उपदेश त्यावेळच्या देश व काळास कसा अनुरूप असे हे यावरून सर्वांच्या लक्षात येईल. महाराजांचे कित्येक भक्त त्यांच्या या उपदेशानुसार अविश्रांत श्रम करून आपला जगाचा नेटकाच कारभार चालवीत. आपण पाहतो आळसास थारा देऊन आळशी लोक आपला धर्मच मोडीत काढत आहेत. हे आपण नेहमी पाहतो. आपला प्रपंच साधून परमार्थाचा लाभ घ्यावा असेच महाराज सांगत असत. सर्वांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष साधावयास सर्व शास्त्राचे सार ज्यात आहे तीच सोपी युक्ती अनुसरावी जी जगाला मान्य ठरली आहे. आळशी माणूस महाराजांना बिलकुल आवडत नसे. आळशी माणसाचे तोंड पाहू नये असे महाराज म्हणत असत. कोणी ढोंगी पोटार्थी महाराजांच्या दर्शनास आला तर त्याला त्या शिव्या देऊन महाराज हाकलत असत. महाराज आमचे कसे होईल असे म्हणून कोणी विचारू लागला तर काय रे तुझे जवळ बैल नाहीत का म्हणून त्याला पुढे विचारत असत. त्याचा अर्थ बोलण्यापेक्षा सतत काम मेहनत करून माणसाने आपली उपजीविका करावी असाच होतो. उद्योग करत बसू नये. प्रयत्नाला परमेश्वर सहाय्य देतो. थोडेफार तरी ज्ञान प्राप्त होण्यास श्री स्वामी भक्तीचा मार्ग दाखवतील असा दृढ विश्वास भक्ताने ठेवावा. दुःखी वृत्तीजनांचे परिपालन करण्याकरिताच श्री स्वामी समर्थांचा अवतार झाला होता. श्री स्वामी समर्थ.